फ्रेंड्स, पानी पीती बैठ के। बारिश का मौसम चालू है और थोड़ी दूध रनिंग सुबह भी मैं दिखाती हूँ। आज 2 जुलाई हिंदी बोलने का आदत पड़ा है, ये हो रहा है मेरे को, तो समझ लिए। हाय फ्रेंड्स, सगळ्यांना नमस्ते। दूध, हरी मिर्ची लेके आई, हरी मिर्ची खत्म हो गई थी। शॉपिंग दिखाती हूँ आपको। क्या क्या खरीदा। ये रबर नहीं थे, ये जो टिकली लगाई वो है। और बाल झड़ के ना पहले वाली क्लिप ही नहीं बैठ रहे, तो एक क्लिप लिया है, महंगा है, 50 का, क्योंकि वो वाले से बाल निकल ही जा रहे क्लिप से। और एयर रिंग निकाल के दिखाती हूँ। कान के ये भी मुझे लगते हैं रबर, सब पुराने हो गए। और ये टिकलिया नहाने के बाद, पहले का भी है थोड़ी सी। ये डाल के दिखाती हूँ। कितनी प्राइस होगी इनकी? 150। बहुत सारे थे, मुझे ये पसंद आ गया। निकालने को भी इजी है। हस्बैंड अभी ड्यूटी पर गए। नए नए ड्रेस पर प्राची भी ऑफिस को डालती ना, ऐसे दिखते हैं। इतने शॉपिंग 250, कुछ ये 150, ये 20, ये 30 और एक क्लिप 50। 250 क्लिप ऐसे लगाती, ऐसे बाल ऊपर बांधने को वो बैठता है नहीं जो ना क्लिप। बाद में मिलती हूँ। पार्सल आले, सारखं मागवतात ऑनलाईन। खोला, काय मागवलंय तुम्ही? तर बघा ना, काय जादू आहे, कैची काय लागेल। तर बंद पॉकेट आहे। तर अजीबच आहे काहीतरी। ये तो हिंदी में ऐनक बोलते इसको। ये देखिए, फेस पर स्माइल और जिंदगी में स्टाइल, एक ही नंबर। पाऊस किती थांबतच नाही।
फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? मजेत ना? मजेतच असायला पाहिजे. वेलकम टू माय चॅनल लाईफ विथ अश्विनी. तर कसा वाटतोय न्यू लुक सांगा तुम्ही. आता सवय करून घ्यावी लागेल. आणि आज आहे 5 जुलै. आम्ही असं तयार झालेले रेडी. कसा वाटतोय लुक सांगा. ड्रेस आहे, पर्स घेणार. पाऊस आहे प्रचंड बाहेर. आम्ही निघालोय बर्थडेला. घरातलं सगळं आवरलंय. प्रणित काही आलेला नाही. शुक्रवारी, पुढच्या शुक्रवारी येणार आहे तो. आणि प्राची आता ऑफिसला 6ला सुटते. मला लांब जायचंय गोरेगावला. कशासाठी चाललोय, काय चाललोय, तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत पाहत राहा. आणि नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब, कमेंट, लाईक करायला विसरू नका. असेच माझे नवनवीन व्हिडिओ येत राहणार आहेत. नवीन लुक कसा वाटतोय सांगा. आज आहे बर्थडे स्पेशल व्यक्तीचा. लवकरच शूटिंग करायला दिलं तर मी शूट करेल आणि मग एखादा तुम्हाला फोटो वगैरे टाकेल. कारण सगळ्यांनाच आवडतं असं काही नाही व्हायरल व्हायला, यूट्यूबवरती यायला. घरातलेच आहेत आमचे सदस्य. तर तुम्ही पाहत राहा ब्लॉग. आता कोण कोण आम्हाला कनेक्ट होते, आम्ही कसा कसा प्रवास करत जातोय, थोड्याशा गमती जमती, पावसाचं वातावरण बाहेरचं मी दाखवेल तुम्हाला. तशी पर्स घेतलेली आहे आणि सिंपल लुक केलाय. हा कसा वाटतोय आपला सांगा कमेंटद्वारे. आलोय, कार काढतायत. हाय फ्रेंड, चला आता कुठं जातोय बघा. खूप लांबचा आहे प्रवास. व्हिडिओ पाहत राहा. भारत माता की जय. मिस्टर बोलतायत नको लावू चष्मा, नॉर्मल अशी राहते तशीच राहा. फक्त मोबाईल, आता मोबाईलच यूज करते ना, शूटिंग करते ना मी. आहे ना. पाऊस चालायचं. चला या. काय पडलंय बसा, उशीर होतोय. आपल्याला परत रिटर्न यायचंय. मग राहूया तिकडं. हॉली स्पीड होतं ते. आतमध्ये इथून जायला लागतंय आणि तिकडून आलं की ते साकी नाक्याने यायला लागतंय. आपण सिग्नलला थांबलोय का आपण? तो ऍक्टर नाही का, त्याला इथं त्याला त्यानंतर 1 महिन्यानं झालेलं नाही का. त्याला आता मेट्रो आहे बघा, ब्लू लाईन मेट्रो. हे जरा वायपर फिरवा ना बाबा. ही कांदिवलीला जाते हा डायरेक्ट. वायपर फिरवा ना. वाढवले तो आपण वेगवेगळ्या कल्चरमधून जरी आलो असो तरी एक मानवी आदर्श आहे, अच्युतम आदर्श जे आहेत, बुद्ध आहे. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे बोधिसत्व आहेत. तसंच धम्म भगवान गौतम बुद्धाने ज्या ज्या वेळेला त्यांना बुद्धत्व प्राप्त झाल्यानंतर ज्या ज्या वेळेला लोकांनी संवाद साधला, संपर्क केला, त्या त्या वेळेला जे जे प्रश्न उपस्थित केले, त्या त्या वेळेला त्यांनी जे काही मार्गदर्शन केलेलं आहे तो धम्म आहे. आणि अशा बुद्धत्व प्राप्तीसाठी धम्माचं आचरण करून
बुद्धत्वासाठी प्राप्तीसाठी प्रयत्न करणाऱ्या लोकांचा समुदाय संघ आहे. अशा 3 रत्नांना वंदन करून आपण या पूजेचं सुरुवात करणार आहोत. आता आपण आपल्या आरक्षण आहे आजच्या त्यांना शुभेच्छा मनोगत व्यक्त करणार आहोत. त्यानंतर शुभेच्छा गाथा म्हणून आणि धर्मपालन गाथा घेऊन त्या पूजेची समाप्ती करणार आहोत. तर आपण ज्यांना वंदना म्हणता येते त्यांनी सुरुवात सुरू नसतो. सर्वांनी हात जोडायचे. नमो तस्सै अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्सै भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि. संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि. द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि. तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि. तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. पाणिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि. अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि. कामेषु मिच्छाचारः वेरमणि सिक्खापदं समादियामि. मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि. सुरामेरय मज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि. साधु आज जे आपण कल्चर विज्ञान दिले त्याचा विधायक मराठी पुढे म्हणे आपण मैत्रीपूर्ण कर्म करून मी माझे शरीर शुद्ध करतो. मुक्त हस्ते दान करून मी माझे शरीर शुद्ध करतो. शांती संतुष्टी आणि साधेपणाचे पालन करून मी माझे शरीर शुद्ध करतो. नित्य सत्य बोलून मी माझी वाचा शुद्ध करतो. स्मृती सुस्पष्ट आणि प्रदीप्त मी माझे मन शुद्ध करतो. बुद्ध वर्णगन्धगुणोपेतं एतं कुसुमसन्तति पूजयामि मुनिन्दस्स श्रीपादसरो. कुसुमेन मेन मुयेन वेतेन लभामि मुखं पुष्पं गिरायति यथा इदं मे कायो तथा याति विनाशभावं. घनसारपदितेन दीपेन तमदंसिना तिलोकदीपं सम्बुद्धं
सुगन्धिकाय वदनम् अनन्तगुणगन्धिना सुगन्धिनां गन्धेन पूजयामि बुद्धं धम्मं च सङ्घं सुगततनुभवं धातवो धातुरभ्ये लङ्काय जम्बुदीपे तिरसपुरवरे नागलोके च रूपे सर्वे बुद्धस्य बिम्बे सकलदसदिशे केशरो मानिधातु वन्दे सर्वे बुद्धं दशबलतनुजं बोधिचेत्यं नमामि वन्दामि चेत्यं सर्वठाणेषु प्रतीक्षितं सारैकधातु महाभूमि बुद्धरूपं सकलं सदा। आपण हा घरगुती त्याच्यापेक्षाही काही प्रेरणादायी इव्हेंट्स आज दिवसभरामध्ये घडलेले आहेत. संपूर्ण ऑफिसमध्ये 1-2 सेशनमध्ये त्यांना शुभेच्छा देणारे त्यांचे सहकर्मी जे होते त्यांनी खूप चांगल्या रीतीने शुभेच्छा दिलेल्या आहेत. पण कुटुंब म्हणून कुटुंबातल्या घटकाचं अशा पद्धतीने सेलिब्रेशन करत असताना आपण एकत्र आलेलो आहोत. तर त्यांच्या वतीने मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि विशेष आनंद पण होते की आज वयाची 60 वर्षे त्यांनी पूर्ण केलेली आहे. त्यांनी त्यांची तब्येत खूप चांगल्या रीतीने मेंटेन केलेली आहे. खूप चांगल्या रीतीने त्यांनी आयुष्य व्यतीत केलेलं आहे. खूप प्रतिकूल परिस्थितीमधून स्वतःला त्यांनी घडवलेलं आहे. स्वतःला घडवत असताना आपल्या संपूर्ण कुटुंबाला त्यांनी घडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. संपूर्ण कुटुंबाला उभं करण्यासाठी त्यांनी सहाय्य केलेलं आहे. तद्वतच हे करत असताना त्यांच्या स्वतःच्या कुटुंबालाही म्हणजे पत्नी मुलं त्यांना खूप चांगल्या रीतीने प्रेरणा देऊन मुलांना चांगल्या रीतीने शिकून उभं केलेलं आहे. ही खूप त्यांच्या आयुष्यामध्ये प्रेरणादायी गोष्ट आहे. पण ज्या गोष्टी आपल्याला मिळालेल्या नाहीत, प्राप्त झालेल्या नाहीत, त्या संपूर्ण कुटुंबाला त्यांनी उपलब्ध करून दिलेल्या आहे. आज अनेक कुटुंब आपण पाहतो की घरातील एका मोठा जरी असला तरी स्वतः एका थोडंसं स्थिर स्थावर झाला की बाकीच्या कुटुंबाकडे फार मोठं लक्ष देताना दिसत नाही. पण खूप चांगल्या रीतीने त्यांनी त्यांचं आयुष्य व्यतीत केलेलं आहे. कारण का जे आयुष्यामध्ये जे सत्य आहे, सत्य हे आहे की दुसऱ्याच्या सुखामध्ये आपला आनंद पाहणं, दुसऱ्याच्या हितामध्ये, दुसऱ्याच्या कल्याणामध्ये स्वतःचं हित पाहणं म्हणजे स्वतःचा आनंद पाहणं, याच्यासाठी दुसरी गोष्ट ह्या जगामध्ये असूच शकत नाही. तीच शाश्वत सुखाची अवस्था आहे. आणि निश्चितच ते आनंदी आहेत, त्याबद्दल काही दुमत नाहीच आहे. पण तरी देखील हे मानवी जीवन जर बघितलं तर सध्याचा जर भाग बघितला तर दुःख आहे. जन्म मुळात कुठलंही जन्म दुःखदायक आहे. कारण का जन्म आला की दुःख आलं, मग पुन्हा व्याधी आल्या दुःख आहे, वार्धक्य आलं दुःख आहे, पुन्हा जे अपेक्षित असलेली गोष्ट आपल्याला प्राप्त न होणं हे दुःख आहे. प्रिय व्यक्तीचा वियोग दुःखदायक आहे, अप्रिय व्यक्तींचा संयोग हे दुःख आहे. असं जरी असलं तरी देखील
आपल्या भारतीय आयुर्मानाप्रमाणे 60 वर्ष पूर्ण झालेली आहे. आता निश्चितपणे आपण एका वेगळ्या अवस्थेमध्ये वाटचाल करतो हे मात्र निश्चित आहे. पण त्यांच्या जर मनाची ठेवण जर होती तर निश्चितच त्या सगळ्या गोष्टीला त्यांना सामोरे जाण्यासाठी ते सक्षम आहेत, ह्याबद्दल काही दुमत नाही आहे. आता आमचा जर म्हटलं तर पदमच्या लग्नानंतर त्यांची आमची भेट झाली आणि तेव्हापासून साधारणतः 87 पासून 86 पासून त्यांचा परिचय आहे. 86 पासून त्यांना भेटतो. तर हे पाहत असताना त्यांच्या जी वाटचाल आहे, जीवनातली वाटचाल पाहत असताना खूप संयमी, शांतताप्रिय व्यक्तिमत्व आहे आणि निश्चितपणे ह्या सगळ्या गोष्टीवरती आमच्यावरती त्यांचे खूप मोठे प्रभाव आहे. विशेषतः हे सांगत असताना आनंद होतोय की प्रत्येक गोष्टीमध्ये, सुखदुःखामध्ये ते आमच्याही सहभागी झालेले आहेत आणि प्रत्येक वेळेला समर्थपणे आमच्या पाठीशी राहिलेले आहेत. ही आनंद आहे आणि हाच कृतज्ञतेचा भाव घेऊन मी व्यक्त होत असताना निश्चितच त्यांना ह्या पुढील ज्या भावी आयुष्यामध्ये आता जे आहे ते बोनस लाईफ आहे. आता करणं आपलं संपलेलं आहे. जे करता येण्यासारखं होतं सगळं केलेलं आहे, आता हे करू शकते. पण ह्या ज्या उलाढाली आहेत आता आपल्याला थांबवणं अपेक्षित आहे. फक्त आत्ता आपलं जीवन संयम आणि शांततेने कसं जगता येईल यासाठी प्रयत्न केले पाहिजे. हे बोनस लाईफ आहे आणि खूप आनंदाने आपल्याला जगता आले पाहिजे. आजपर्यंत त्यांनी आनंदाने जगलेलं नाही अशातला भाग नाही, निश्चितपणे ते जगलेलं आहे. पण ह्यापुढेही ते आनंदाने आणि खूप चांगल्या रीतीने जगले पाहिजे असं आहे. त्यांचे प्रत्येक कर्म जे आहे, कर्माचा जर भाग गेले तर निश्चितपणे प्रत्येक कर्म त्यांनी कुशल केलेलं आहे आणि त्याचे परिणामही निश्चितच त्यांना चांगले आजही मिळत आहेत. कारण बौद्धिझममध्ये असं समजलं जातं की माता पित्यांचा योग्य प्रकारे सांभाळ करणे, कधी पत्नी आणि मुलांचा योग्य प्रकारे पालनपोषण करणे आणि आप्तस्वकीयांचे काळजी घेणं हे उत्तम मंगल म्हणलेलं आहे आणि ती गोष्ट खूप चांगल्या रीतीने त्यांनी निभावलेली आहे. अशा अनेक गोष्टी आहेत. ते कधी त्यांच्यामुळे कोणी दुखावलेलं असेल असं मला फार क्वचितच असू शकेल. कारण का मी अशा परिस्थितीमध्ये कधी त्यांच्या बाबतीत कोणी दुखावलेलं आहे ही गोष्टच मी मला ज्ञात नाही. आणि ह्या सर्व कुशल कर्माचे परिणाम जे आहे निश्चितच त्याला सद्भावना व्यक्त करणारे असतील. जरी कोणी व्यक्त जरी झाले नाही तरी देखील अंतःकरणातून त्या ज्या भावना आहेत त्या त्यांच्या पाठीशी सदैव राहतील आणि येणारं पुढचं आरोग्य म्हणजे आयुष्य आहे. आता थोडंसं जीवनमानही बदलणार आहे. आजपर्यंत रुटीन होतं ते रुटीन आता बदलणार आहे. रुटीन बदलत असताना 8 दिवसातले किमान 8 तास आपण काही आपल्या ऑफिसमध्ये घालवतो. आता ते 8 तास थांबलेले आहेत आणि तो जो रिकामा वेळ आहे तो थोडासा त्रासदायकही होणार आहे. पण अशा अवस्थेत आपल्याला जे काही आपले छंद आहेत, आवडीनिवडी आहेत, ज्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये करणं होतं ते राहिलेलं आहे, त्या गोष्टी आपण चांगल्या रीतीने त्याला वाव देऊन आपण करण्याचा प्रयत्न करावा आणि येणारं पुढचं आयुष्य तुमचा आनंदी, निरोगी, दीर्घारोग्य लाभणारं जाऊ ही आमच्या स्वतःकडून आणि माझ्या कुटुंबाकडून शुभेच्छा व्यक्त करतोय आणि मी माझे 2 शब्द थांबवतोय. आपण सर्वजण आहात अशाच पद्धतीने, कारण का आपण जे इथे आलेलो आहोत ह्या ज्या गाठीभेटी आहेत हे योगायोगाच्या नाहीत. अनेक जन्मजन्मांतरीचे ऋणानुबंध आहेत आणि ह्या ऋणानुबंधामुळेच आपण एकमेकाच्या सहवासामध्ये आलेलो आहोत आणि एकमेकाच्या सानिध्यात आलेलो आहोत. तर जे काही आपण ह्या आयुष्यात आल्यानंतर आपल्या काही ना काही त्यांच्याशी संबंध आलेला आहे, संपर्क आलेला आहे. काही गोष्टी त्यांनी आपल्याला काहीतरी मदत केलेली आहे. ह्या दृष्टिकोनातून आपण कृतज्ञतेच्या भावनातून आपण आपल्या शुभेच्छा व्यक्त करू शकतो.
ज्या भावना आहेत कधी असं समजलं नाही की माझी मेहून आहे. हे त्यांचं भावना आहे. आमचं घरातून म्हणजे एकदम असं एकदम घरच्यासारखं लेखी. कधी आम्ही एका दुसऱ्याला असं हीच विचारच नाही केला की हा मी त्यांचा मेहून आहे. ते असं एकदम आमचं कुटुंब म्हणजे सासरे माझ्या वडिलांसारखं. पण आमच्यावर फार प्रेम केले, कारण आम्ही याच्यातून घडलेलं आहे सगळं. ते दुःख वाटतं सगळं. त्या गोष्टी आम्ही बघितल्यात ना, ते फार आहेत त्यातूनही वरती आले. पण आज त्या संपर्कात एकदम आनंदाची गोष्ट आहे. 60 वर्ष नोकरी केली, रिटायर झालं, समाधान वाटत. 39 वर्ष 3 महिने नोकरी झाली तेच ना. 60 वर्षामध्ये एकदम 22 वर्षात कामाला लागला तो. फार मोठं काम केलं त्यांनी त्याच्या आयुष्यात. त्याच्याबद्दल काय दुमत नाही. पोरांना आमच्या मार्गाला लावलं, शिक्षण दिलं, मार्गदर्शन केलं. पोरांना काय शिकायचं ते सांगितलं. म्हणून आज माझी पण पोरं चांगल्या लेवलला आहेत मामामुळं. ठीक आहे. घरातला एक व्यक्ती शिकला की संपूर्ण कुटुंब सॉल्व. त्याचा एक तो म्हणजे शब्दात व्यक्त करण्यासारखा नाही. त्याच्यामुळे त्यांचं त्या बाबतीत खूप म्हणजे धन्यवाद आमच्या सोबत राहिल्याबद्दल. आणि आता सुद्धा आहेत ते असेच पुढे साथ देत राहावं आम्हाला ते. आणि त्यांचे आयुष्य हेल्दी आणि खूप आनंददायी आणि आरोग्यदायी शिवाय अजून जास्त बुद्धचरणी माझी हे अपेक्षा शुभेच्छा त्यांना. कसं पोरं कसे सर्वप्रथम सर्वांना मोठी आणि काकांना 60 वर्ष कंप्लीट केल्याबद्दल आणि रिटायरमेंट झाल्यानंतर त्यांच्या पुढच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा. ज्यावेळी काकांना आम्ही कन्सिडर करतो म्हणजे ज्यावेळी असे भरपूर सारे खूप सारे प्रसंग आहेत. माझे पप्पा आणि काका त्यांची जर्नी एक पॅरलल आहे. म्हणजे घरातलं पहिलं व्यक्तिमत्व जे शिकलं, घराच्या बाहेर गेलं आणि त्यांनी पूर्ण कुटुंबाला उभं केलं. ही त्यांची दोघांची जर्नी आहे. आणि त्यामुळे ज्यावेळी आम्ही वाटचाल करतो त्यांचंच एक उदाहरण असतं की आम्ही शिकलोय, पण हे शिकलेलं हे स्वतःसाठी नाही आहे, हे बाकीच्यांना पण पुढे चालू कंटिन्यू ठेवायचं आहे. त्यामुळे त्यांनी जी म्हणजे त्यांच्या कुटुंबात काका म्हणून, माझ्या कुटुंबात नाही पप्पा म्हणून, हे जर नसते तर या मोमेंटला आम्ही इथे नसतो. तर हेच इन्स्पिरेशन आम्ही बंद झालं तू त्यांच्याकडे पाहिलं की असं वाटत नाही की 60 वर्षाचे पहिला हा एक भाग वाटतो, कारण त्यांनी स्वतःला चांगल्या प्रकारे मेंटेन केलेला आहे. 60 वर्षाचं घरून नाही, तो 59 वर्षाचा आहे. 1 वर्ष जास्त लागते. ठीक आहे, पण आता आपण ते स्वीकारावं लागेल. आता ते बोला कालपासून मला म्हणते 60 वर्षात नाही. मला काय माहित. मी म्हणजे माझ्या बहिणीचं लग्न झाल्यापासून पाहते. आणि जसं कल्पना बोलली आहे की वडिलांच्या मृत्यूनंतर खरं म्हणजे त्यांचं आणि आमचं मामाचं दोघांचा म्हणजे आधार झाला तो त्यावेळेला. आणि खरंच मोठा भाऊ आणि यातून पूर्ण साधन आणि त्यांच्याकडे बघूनच आमची ही मुलं म्हणजे एक स्टेप बाय स्टेप चांगल्या प्रकारे आपलं करिअर करण्यासाठी पण त्यांनी प्रयत्न केलेले आहे. आणि हे एक आदर्श आहे. आता तसं पाहिलं तर हे शब्द मोठे वाटतील तुम्हाला, पण खरंच एक आदर्श आहे. कारण माणसामध्ये वेगवेगळे आदर्श असतात असे की जे आपल्या कल्याणासाठी जे मार्गदर्शक लोक असतात तर त्यांना आपण आदर्श मानत असतो. जसं गुरुजी आहेत, आई वडील आहेत, काही लोक देवधर्म पण
धर्माचे लोक, प्रत्येकाचे वेगवेगळे आदर्श आहेत आणि या आदर्शांना गृहीत धरून आपण वाटचाल करत असतो. आणि अशी लोक ज्या वेळेला आपल्याला खरंच समोर दिसतात त्यावेळेला त्यांचा जो आदर्श आहे तो ठेवून वाटचाल करतात. जसं मला म्हणजे सांगायला चांगलं वाटतं की आमच्या कुटुंबामध्ये पण अमोलचे पप्पा हे पहिले शिकलेले व्यक्ती होते, चांगलं ग्रॅज्युएट झालेले, आणि त्यांच्याकडे पण पाहिलं तर ते पण इंजिनियर झालेले होते. तर त्यांचं कुटुंब आणि भावंड ते ज्या वेळेला जरी ते इथे असतील सर्व्हिसला त्यांच्या आई वडील वगैरे, तरी पण त्यांच्या पावलावर पाऊल टाकून मागची पिढी तयार होत असते. आणि म्हणून आपल्याला ते आदर्श मानत असतो आपण. कारण जर आपला भाऊ एवढा शिकलेला आहे किंवा अशा पोस्टवर आहे, लगेच स्पर्धा सुरू होते किंवा एक प्रकारचा आदर्श सुरू होतो की असं झालं पाहिजे असं. आणि तशाच प्रकारे ह्या कुटुंबातील लोकांनी म्हणजे एकमेकांना खूप चांगल्या प्रकारे त्यांचं स्वभाव किंवा हे जाणून घेऊन तशा प्रकारे वाटचाल करण्याचा प्रयत्न केला आहे. बऱ्याच वेळेला मी माझ्या बहिणीकडे बघून मला कधी कधी वाटायचं की टीका टिप्पणी पण व्हायची की 2च मुलांसाठी आदर्श आहेत की 2 मुलींवरती त्यांनी स्टॉप केलेलं होतं. कारण आता त्या काळामध्ये आमच्या भागामध्ये मुली म्हटल्यावरती अजिबात म्हणजे हे करत नाही, ऍक्सेप्ट करत नाही, मुलगा पाहिजे असं चालू. परंतु त्यावेळेला त्यांनी ती समजदारी दाखवलेली आहे. म्हणून खरंच ते माझ्यासाठी आदर्श आहे की अशा प्रकारचं ते व्यक्तिमत्व आहे. आणि खूप लोकांना असं वाटायचं की मुलगा पाहिजे, परंतु त्यांनी 2 वरच हे केलेलं, 2 मुलींमध्ये समाधान आहे. आणि खरंच त्यानुसार मुलींनी पण त्यांच्याबरोबर चांगलं करिअर केलेलं आहे आणि चांगल्या त्या आता वास्तव्यात आहे. जर खरंच माणसाच्या जीवनामध्ये असे वेगवेगळे आपण कुशल कर्म कुणाचं घेतलं नाही, विनाकारांचं मला तर आठवत नाही की एखाद्याचं घेतलं आणि ते लुबाडलंय अशा प्रकारची त्यांची वागणूक नसल्यामुळे कदाचित हेच जे त्यांच्यातील कुशल कर्म आहेत तेच आपल्याला पुढे चांगल्या चांगले दिवस येण्यासाठी आपल्याला मार्गदर्शक असतात. आणि म्हणूनच माणसाने म्हणजे आपलं जीवन जगत असताना या गोष्टींचा खूप चांगल्या प्रकारे विचार केलेला असतो, तेव्हा चांगल्या रीतीने त्यांची वाटचाल चालू असते. 60 वर्ष जरी झाले असतील तरी काही अजून काही सगळं संपलं नाही. उलट आता इथून पुढे आपली सुरुवात होते चांगल्या जीवनाला आणि चांगल्या गोष्टी करण्यासाठी. एक आपल्याला नवीन संधी मिळालेली आहे, नेहमीच्या रुटीनपेक्षा जरासं वेगळा जगण्यासाठी संधी. चांगल्या अशा वेळेला आपण चांगल्या प्रकारची पुस्तकं वाचू शकतो. काही ज्या गोष्टी आपल्या आयुष्यातून राहून गेल्या वेळ जाऊ शकतो, परंतु आता आपल्याला म्हणजे दिवसेंदिवस आपल्या आयुष्यातला एक दिवस कमी होते. मग तो कधी होईल हे आपण काय सांगू. जन्माची आपली बर्थ डे आपण चांगल्या प्रकारे लक्षात ठेवतो की माझा जन्म अमुक अमुक या दिवशी, अमुक अमुक या तासाला, अमुक अमुक या वेळेस आणि अमुक मिनिटांनी आणि सेकंदांनी इथपर्यंत आपल्या जन्माचा आपण ठरवू शकतो. परंतु आपल्या मृत्यूचा आपण कधीच सांगू शकत नाही की आपला कधी मृत्यू होईल आणि कसा येईल. तर मात्र मग असं जर आपल्याला एवढं माहीत आहे तर मग आपण आपल्या जीवनाची चांगल्या प्रकारे सुरुवात करू शकतो. जे आपल्याला करता आलं नाही आयुष्यात ते करू शकतो. कुठे कुठे फिरणं आहे, काहीतरी एन्जॉय करणं आहे, चांगली पुस्तकं वाचणं आहे, अशा प्रकारे आपलं जीवन आपण घालवू शकतो. आणि त्याच्यामध्ये खूप छान म्हणजे मला वाटलं की भाऊजींनी खूप चांगल्या प्रकारे दिवस घालवलेले आहेत. पुन्हा सगळ्यांचं कल्याण केलं, भावंडांचं दिलेलं आहे वेळ, आई वडिलांना पण वेळ दिलेला आहे. आणि आता मात्र आपल्या स्वतःकडे बघण्याची ही वेळ आहे. त्यामुळे जेवढं करून पैसा वगैरे कमवून ठेवण्यापेक्षा तो खर्च कसं करायचा, कारण काय आपले दिवस कमी राहिले तर छान प्रकारे त्याचा एन्जॉय करायचं आहे. आणि मात्र शेवट थोडंसं तर आपण ठेवणारच, पण मात्र हे करू शकतो. तर मी जरा जास्त वेळ घेतला, पण मला खरंच मनापासून बरं वाटतंय की 60 वर्षात रिटायरमेंट झालं म्हणजे हे पहिल्यांदा खरंच वाटत नव्हतं. मी 2-3 वेळा 58व्या वर्षी विचार 60 वर्ष. हा, तर मी त्याला कल्पना म्हटलं नाही का 58 वर्ष झाले आणि आमच्या दोघींचं त्याच्यावरच चाललं होतं. गव्हर्नमेंटला 60 वर्ष शुभेच्छा देते त्यांना. चांगलं आरोग्य लाभो, दीर्घायुष्य लाभो आणि खूप स्वस्त त्यांचं जीवन असो आणि प्रत्येक दिवस त्यांचा आनंदामध्ये आणि सत्कार्यासाठी लाभो अशा खूप खूप शुभेच्छा देते. बोला.
काहीच वाटत. आम्ही आता तसं 50वा वगैरे वाढदिवस करूया असं म्हणजे प्रत्येक विचार केलेला, पण इथे नव्हतंच आम्ही. त्याच्यामुळे म्हटलं आता 60वा आहे आणि आता आपण सगळे एकत्र येऊ शकतो त्या निमित्ताने, म्हणून म्हटलं आता आपण करूया. कारण मग ते त्यांचा स्वभाव असा आहे की त्यांना फक्त दुसऱ्यांसाठी करणं एवढंच माहिती आहे, स्वतःसाठी ते आत्तापर्यंत त्यांनी स्वतःसाठी काहीच केलं नाही. आणि मग असं वाटलं की छोटंसं का होईना त्यांच्यासाठी काहीतरी सेलिब्रेशन काहीतरी छोटंसं, म्हणून मग ठरवलं की करूया आपण घरात. आणि मला काय वाटतं आता सगळे म्हणतात 60 वर्ष झाली, 60 वर्ष झाली. अजिबात मनात 60 वर्ष म्हणायचंच नाहीये. आपण अजून लहानच आहे आणि जसे ज्या जबाबदाऱ्या होत्या त्या फक्त कमी करायच्या आणि टेन्शन फ्री राहून स्वतःसाठी जगायचं, स्वतःचा त्याच्यासाठी. कोणी काय म्हणेल किंवा कोणाला काय वाटेल किंवा मला इथेच लेट होईल किंवा या सगळ्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या आता बस करायच्या आपल्या स्वतःसाठी आणि स्वतःच्या हेल्थसाठी त्याच्यासाठी. आणि कसं असं की आता हेल्दी आहात तसं पुढेही राहा, मी आहे बरोबर. असंच आनंदी राहा आणि हॅपी बर्थडे. ह्या सगळ्यांना वाटचाल आहे. माझ्याबद्दल बरंच चांगलं बोलण्यात आलं. मला आता कळालं की मला म्हणजे काहीतरी चांगलं केलं असेल असं वाटतंय. तर ठीक आहे. म्हणजे ॲक्च्युली बघा, आयुष्यामध्ये जन्म घेतल्यानंतर काही ना काही आपलं स्वप्न स्वतःसाठी आणि आपल्या स्वतःनंतर दुसऱ्यासाठी करणं हे प्रत्येकाचं कर्तव्य असतं. करत असताना ज्या लहानपणापासून ज्या आम्ही त्रास काढून जे गोष्टी करत गेलो त्या सर्व त्रास काढून पुढे जाण्यामध्ये जे आम्हाला त्रास काढल्यानंतर पुढे यश असतं हे माहीत तर सर्वांनाच माहीत असतं. ते यश संपादन करण्याचा प्रयत्न केला आणि सर्व करत असताना सगळ्यांना बरोबर घेऊन आयुष्याची वाटचाल केली. आणि प्रत्येक वेळी लक्षात ठेवलं की आपल्याला काहीतरी करायचं आहे. तर ते करत असताना ते आपलं टार्गेट मी अचीव करण्याचा प्रयत्न केला आणि ज्या लेवलला आम्ही होतो तिथून पुढे जाऊन पुढे येण्याचा प्रयत्न करून आम्ही पुढची स्टेप कशी गाठता येईल त्याचा प्रयत्न केला. तर असं आहे की या आपल्या आयुष्यामध्ये काहीही करत असताना कधी असं दुसऱ्याच्याबद्दल कधी मी असं विचार नाही केला की त्यांचं काहीतरी वाईट गोष्टीबद्दल चिंतायचं किंवा काय करायचं. त्यांनी पण पुढे जावं, त्यांनी पुढे जावं, सगळ्यांनी पुढे जावं. कारण जे पुढे जातील ते चांगलेच होतील. आपलीच माणसं पुढे जातील तर चांगलं राहतील, चांगलं होईल असं माझी एक मनापासून सगळ्यांच्या बद्दलची इच्छा आहे. तर मला असं वाटतं की आपण आता ज्या गोष्टी आपण करत आलो आणि त्या अशा कंटिन्यू ठेवा आणि चांगले सगळे संबंध रिलेशन्स चांगले मेंटेन करा, आनंदात सगळ्यांनी राहूया. आणि हेच जगामध्ये बाकी काही कुठे कोण सोबत कोण घेऊन जाऊ शकत नाही. आणि त्यासाठी मला सर्वांनी जे चांगले शब्द बोलले माझ्याबद्दल मी ते पुढेही असं राहण्याचा प्रयत्न करेन आणि आपण सगळे मिळून एकत्र राहून आनंदाने जगूया हेच मी बुद्धचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. खूप सुंदर. कारण तुझ्याचा एवढाच उद्देश होता की खूप जर लोक आले असतो तर याला कदाचित त्या सगळ्या भावना व्यक्तही करता आल्या असत्या. पण कमी ताई आहेत पोटापडी ताई गुड्डू पूजा आहेत का? गुड पूजा होती. विश केले केले असेल ते जरा एक्झॉस्ट खूप सुंदर भावना आपण खूप चांगल्याने व्यक्त केलेल्या आहे. आणि निश्चितपणे सांगितलं त्याप्रमाणे फिरायला घेऊन जाऊ. भावना व्यक्त केल्या पाहिजे. आपल्याला हलका आपणही हलका कारण आता वेळ नाही सांगू नाही शकत ना. आता वेळ त्यांना प्रेरणा मिळते आणि त्यांच्या मनोगतातून काही हिताबरोबर दुसऱ्यांचा थँक्यू वेलकम. मला सगळे बोलून झाले. तुला काय भेटायचं आहे काकाबद्दल?
बोलते हां बोल झालेले आहेत आपण शुभेच्छा देऊन झालेले आहेत पण तू लेट आलेली आहेस म्हणून आले आले काही व्यक्त होत मी आता आमच्या फॅमिलीमध्ये तुम्हाला असं खूप फिट पर्सन म्हणून असं तुमच्या आमच्यासाठी आदर्श आहे तुम्ही फिट आयुष्यात परत फिट राहा आणि आता नवीन आता हे जर्नी स्टार्ट होते परत सेकंड इनिंग तर त्याच्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि विश यू ऑल द बेस्ट थँक्यू. व्हिडिओ चालूच ठेवलाय काय बोलते व्हिडिओ तिला फोन लावायचा दोघींना फोन लावायचा होता ते हवं इथे ते म्हणून माधुरी तू मोबाईल घे तिला Happy birthday to you. Happy birthday, dear Nana. Happy birthday to you. अभियान इकडे जा खायचं चालायचं का कोणाला बरी आहे की आजीची सवय आहे का नाही तुम्ही चालतंय हा थकल्या का आता बसा इथं महिन्यापासून हा तब्येत उतरली आहे
चला चला तर इथे पहा मस्त सेलिब्रेशन झालं. आम्ही जेवलो, केक वगैरे खाल्ला आणि आणखीन पाहुणे येतच होते. अनु पण आले. कसं आहे का तो उंच कोण आहे दोघे सोनू तू मामा सर काढले सुटे काढले नाही काढलं नाही सोनूची बाजूला जा जा ना काढले. सोनू इथं जवळ आहे तर एकदम बिझी संध्याकाळी 7:30 पासून मग येणार. तर चला फ्रेंड्स, आम्हाला पण आता निघण्याची वेळ आली कारण पुन्हा खूप रात्र होणार. आम्ही 4ला घर सोडलेलं आणि परत निघालो. व्हिडिओला जरूर लाईक करा आणि कमेंट्स करा आणि सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. आयुष्य खूप सुंदर आहे. इथं आला ना थोडा पाऊस.